मध्ये एका ना एका स्पर्धेमध्ये देखील तुमच्या नावाची छाप सोडणं फार गरजेचं असतं. सातत्यानं कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. जाऊया मित्रांनो, मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल खेळपट्टीवरती पडतोय. गोलवर टप्प्याचा बॉल. इथे मात्र लोअर फुल टॉस बॉल पाहायला भेटलाय. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय. तिकडे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे. आपण जर विचार केला ना, क्षेत्ररक्षण या ठिकाणी करत असताना ओमसाई रोहन टीम दोन क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक वाईडिश लॉंग ऑनला आहे आणि एक लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. ऑन ऑफ साईडचा विचार केला तर इकडे थर्ड मॅन ठेवलेला आहे. बॅकवर्ड पॉईंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर ठेवलेला आहे. ऑन साईडला फाईन आहे. मिड ऑन सज्ज आहे. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत चेंडू खाली आणि सापळा रचलेला होता. त्या सापळ्यामध्ये अडकवलाय फलंदाज महेश चिखेडी. समाप्त. भावेशने इथे मात्र चांगला झेल कॅरी केलाय. अप्रतिम झेल पाहूया आपल्या स्क्रीनवरती. फलंदाज इथे मात्र बॅट बाद झालेला असताना आपल्याला पाहायला भेटलाय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची एज लागली आणि तिथे मात्र कुठल्या प्रकारची चुकी झाली नाहीये. एक धावेवरती एक गडी बाद असं हे समीकरण आपल्या समोर आपण पाहू शकता. गावदेवी आपटी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम ओमसाई रोहन. ओमसाई रोहन टीमचा सध्या तरी पलडा भारी होत आहे. आणि दरम्यान गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुमित आपल्या नावाची छाप सोडत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सनी सनी आलाय आता खेळण्यासाठी. त्याच्यावरती विश्वास टाकलेला आहे. जी जागा विराट कोहलीची असते वन डाऊन, ती जागा मात्र या ठिकाणी सुमित. हो, चांगला ड्राईव्ह. तिथे थोडीशी बंबललेस झाली 30 सर्कलच्या आतमध्ये, परंतु एकच धाव मिळेल. सनी या स्पर्धेतील आपली वैयक्तिक धाव इथे मात्र तो काढतोय. आणि सातत्याने धावांचा खेळ आहे. तुम्ही जितक्या धावा बनवाल तुम्हाला देखील अंतिम स्पर्धेच्या क्षणाला नक्कीच बक्षीस दिलं जाईल. आणि त्यासाठी इथे देखील प्रयत्न करतायत एक खेळाडू, कारण की या बक्षिसाचं महत्व लाखो करोडो मध्ये नसतं, हे तुम्हाला या क्रीडांगण गणावरती मिळत असतं. इनफिल्डच्या वरून फटका आपल्याला पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक आहे तिकडे लॉंग ऑफच्या दिशेनं अगदी वेगाने चेंडूवरती आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कमिटमेंट, चांगली पेट्रोलिंग करतायत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. आदेश तिकडे होते. धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. आता आपण पाहिलं तर मनीष आणि सनी हे दोघं इथे नक्कीच आक्रमण चढवतील. बॅक टू द बॉलर त्या ठिकाणी खेळलेत, परंतु लॉंग ऑफला तिकडे क्षेत्ररक्षक थोडीशी पमल्ली झाली. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे स्लिप देखील झाली त्या ठिकाणी. गोलंदाज सुमित हे पाहायला भेटेल आपल्याला नक्कीच. राजे छत्रपती चषक अनखडपाडा इथे मात्र अशा प्रकारची समीकरणं तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. जीवाच्या आखांदानं ही स्पर्धा खेळत असताना हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आता ऊन देखील लख तापलाय, सूर्यदेवता देखील तापलेले आहेत, परंतु मॅच नक्कीच तापेल, मॅच रंगेल. अगदी आपण पाहिलं तर वर्षभर क्रिकेट खेळत असतात आपल्या या कल्याण ग्रामीण क्रिकेटचा आपण विचार केला तर अगदी पावसाळी क्रिकेट देखील असतात. आणि आता हिवाळी हंगाम मागे सरकलाय, उन्हाळी हंगाम सुरू झालेला आहे. त्या अनुषंगाने खेळाडूंना देखील उष्णतेचा त्रास होतोय, परंतु तरी देखील आपण पाहू शकता एक खेळाडू आपल्या नावाची छाप सोडतायत. एका टप्प्याच्या सहाय्याने ठोकलाय दर्जेदार चौकार. षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. 10 धावा धावफलकावरती एक गडी बाद आपल्याला पाहायला भेटत आहे. 10 धावा धावफलकावरती एक गडी बाद म्हणजे, परंतु आपण विचार असाच करू मॅच मध्ये की सध्या तरी गावदेवी आपली टीमनं माघार घेतलेली नाही. 10 धावा धावफलकावरती आहेत. 50-50 मामला अजूनही आहे. अजूनही थोडंसं समीकरण आपल्याला पाहायला भेटेल या षटकामध्ये. आता या ठिकाणी मनीष आणि त्याच्या सोबतीला सुमित, या सनी, मनीष आणि सनी या दोघांच्या हातामध्ये काहीशी मदार असेल. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर एक चौकार देखील आपल्याला मनीषच्या बॅटमधून पाहायला भेटलाय आणि तो इथे मात्र 9 धावांवरती बॅटिंग करतोय. त्याच्या सोबतीला सनी आहे. त्यानं मात्र एकच धाव आपल्या संघासाठी काढलेली आहे. पहिले षटक समाप्त झालं. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती सुनील ओव्हर द विकेट. बॅटची त्या ठिकाणी फाईनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते, चूक झाली नाहीये. प्रतीक तिकडे होते आणि त्यांनी मात्र हा झेल टिपलाय. फलंदाज बाद.
सनी मात्र परतावं लागतं या ठिकाणी, सनीला परतावं लागते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सनीचा, जो धावांचा आलेख वाढवण्याचा प्रयत्न होता. परंतु मी तर म्हणेन अजूनही खेळपट्टीवरती स्थिरावून राहणं फार गरजेचं आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर दुसरं षटक आहे, धावा चांगल्या इथे आहेत. गावदेवी आपली टीम कुशल आता मैदानाचे कौशल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आता काहीशी रणनीती इथे मात्र वापरणं फार गरजेचं आहे. चेंडूला मी तर म्हणे की व्ही शेपमध्ये खेळणं फार गरजेचं आहे. परंतु आडव्या बॅटनं जो फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सनीनं, कुठंतरी मागडा ठरला आणि त्याला मात्र परतावं लागलं. शॉट फाईन तिथे मात्र सज्ज होते, त्यांनी मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये. जाणताय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर ओमसाई रोहन संघाचे खेळाडू क्षेत्ररक्षक की फाईनकडे देखील अनुकूल वातावरण आहे. नॉनस्टॉप बाउंड्रीकडे देखील धावा वेगाने येऊ शकतात. चौकार तिथे मात्र प्राप्त होऊ शकतोय. जर का चेंडू तो हातातून मात्र निसटला तर हे मात्र समीकरण पाहायला भेटेल. इथे खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. आज चांगला चेंडू आपण नक्कीच पाहू शकताय. जबरदस्त बॉल. सुनील अगदी स्पिनिंगचा मारा करतोय. जबरदस्त बॉलिंग इथे मात्र हाताळत आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर 10 धावा धावफलकावरती आहेत. ट्रेंड क्रिकच्या वतीनं ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. आणि खाली जागा आहे, विकेंड एरिया आहे, तिकडे चेंडू मात्र जाईल निघून 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. आणि पहा नो बॉल, 5 धावा धावफलकावरती. आणि स्क्वेअर लेगला तिकडे 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटले. त्या अनुषंगाने पंचांची नजर स्प्राईट जितनी क्लिअर आहे. रविदादा धुमाळ यांना पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकताय. आणि लेग अंपायरच्या भूमिकेत पंच आहेत दयानंद धुमाळ. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. फ्री हिटचा इथे मात्र फायदा घेतला जाईल का? एका बाजूला आपण पाहिलं तर आता मनीष इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि पहा एक धाव इकडे मात्र नक्कीच मिळते. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर मनीष 2 धावा कौशलनं ही धाव मात्र प्राप्त केली. कौशल थोडासा कानमंत्र देत असताना मनीष सांगणं गरजेचं आहे, कारण की ज्या अर्थाने मनीष आज चांगल्या लयमध्ये आहे. षटक क्रमांक 2. कोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅक टू दी बॉलर अडवण्याचा प्रयत्न तिकडे, त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. फेक देखील चांगली, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मनीष आणि कौशल आपल्या कुशलतेची या ठिकाणी परिचय देतात दोघे जण देखील. धावसंख्येचा विचार करूया आपण. धावसंख्या धावफलकावरती 18, 2 गडी बाद. इथे ऑन साइडला त्या ठिकाणी जबरदस्त फटका, गॅप मोठी आहे, 4 धावा इथे मिळतील. चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटला त्या ठिकाणी. आणि अनुकूल वातावरण आहे तिकडे. आपण धावांचा विचार केला तर धावांची लयलूट तिकडे मात्र होत असते. आणि या 4 धावा इकडे मिळाल्या. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा, माफ करा, 22 धावा धावफलकावरती आहेत. आज इन ॲक्शन मध्ये जय मसोबा मोस्ट टीम असेल. या वर्षामध्ये जय मसोबा मोस्ट टीम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटली. चांगलं कमबॅक त्यांनी देखील केलाय. हो, इथे मात्र आपण पाहू शकता फलंदाज पास झाले, बॅटची एज त्या ठिकाणी. मनीष मात्र बाद. अखेरकार जो प्रयत्न होता मनीषचा, तो प्रयत्न इथे संपुष्टात आलेला. आपल्या संघाचा आपण विचार केला तर तब्बल 11 धावा त्यांनी मात्र ठोकल्या. आपल्या संघासाठी चांगलं कार्य त्याच्या वतीनं पाहायला भेटलं. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले, परंतु धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी मनीषला मात्र साथ मिळालेला आहे. बॅक ऑफ दी लेन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज त्या ठिकाणी लागली आणि विकेट किपरनं मात्र चुकी केली नाहीये. बघा 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त झालेला आहे.
2 षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकात आपण विचार केला तर 10 आल्या, एक गडी बाद झाला. सुमितनं 10 धावा खर्च करून एक गडी बाद केला. त्यानंतर सुनील यांनी 12 धावा खर्च केल्या, 2 विकेट मात्र टिपले. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर स्थिती चांगली आहे. हा धावांचा खेळ आहे. क्रिकेटचा आपण विचार केला तरी ते धावा फार महत्त्वाच्या आहेत. शेवटच्या मोमेंटपर्यंत जर तुमचे फलंदाज खेळपट्टीवरती असतील, धावा 1-2 धावा जरी आल्या तरी खूप महत्त्वाच्या असतात या क्रिकेटच्या पटलावरती. आणि या धावा इथे जमवत असताना आपण जर विचार केला तर सध्या तरी धावा 22 धावा, 11.0 ची सरासरी आहे. सरासरी चांगली ठेवलेली आहे. परंतु आता कौशलच्या सोबतीला फलंदाज पराग आता आलेला आहे. पराग आणि कौशल, आता या दोघांना चांगली कामगिरी करावी लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकात सुमित सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळतोय, कारण की पहिल्या षटकामध्ये त्यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या. त्या अनुषंगाने दुसरं षटक हाताळतोय. स्ट्राईकवरती मिस्टर कौशल सध्या तरी 5 धावांवरती खेळतोय. चौका ठोकलेला आहे कौशलनं. त्याच्याकडे खूप मोठी आता प्रेक्षक देखील नजरा लावले असतील कौशलकडे. हो, काय जबरदस्त बॉल आहे. त्या ठिकाणी स्लाइस करायचा होता चेंडूला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क इकडे झाला नाहीये. वेगानं चेंडू इकडे निघून गेला. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. सुमित पहिलाच बॉल डॉट हाताळत असताना डॉट बॉल हाताळतोय. त्या ठिकाणी चांगली पिचिंग केली जाते. थोडासा कानमंत्र देखील दिला जातो. विकेट किपर थोडेसे पुढे सरसावत आहेत. थोडीशी रणनीती आखण्याचा प्रयत्न आहे. हे क्रिकेटमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटत असतं. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. पोल्टास बॉल त्या ठिकाणी, ओहो, बॅकवर्ड पॉइंटला प्रयत्न, 100% प्रयत्न तिकडे पाहायला भेटले. चांगला एफर्ट, परंतु चेंडू मात्र थांबला नाहीये. 4 धावांसाठी चौकार. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये तिकडे स्वतःला झोकून दिलं होतं, परंतु चेंडू खूप दूर राहिला आणि एक झन्नाटेदार चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. या चौकाराचा आपण विचार केला तर धावसंख्या पुढे चालली आहे. धावफलकावरती 26 धावा, 3 गडी बाद. कुशल कामगिरी सध्या तरी त्याच्या वतीनं पाहायला भेटत आहे आणि अशाच पद्धतीची कुशल कामगिरी नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. पुढील बॉल, हो, इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. लई इथं मात्र चांगली पकडले सुमितनं. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुमितनं जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, कारण की पॉवर प्लेचं षटक होतं आणि तिथे जर तुम्ही 10 धावा खर्च केल्यात म्हणजे खूप चांगली गोलंदाजी तुमच्या वतीनं म्हटले जाईल. एक विकेट देखील प्राप्त केला होता. परंतु या तिसऱ्या षटकामध्ये देखील दुसरं सांघिक कोट्यातील षटक हाताळत असताना इथे पाऊस घेतला फलंदाजानं. चेंडूला मात्र जाऊ दिलं. यासाठी जो वाईट पंचांचा इशारा. धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या पोचली आहे धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती आहेत. धावा इथे चांगल्या जमवत आहेत. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी आपटी टीम. 5 षटकांची ही मॅच आहे. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. हो, इथे हलक्या हाताने स्लाइस केलाय. चेंडू गॅप मध्ये आहे. बॅकवर्ड पॉइंट. चेंडूचा पाठलाग करतायत की डीप मध्ये देखील क्षेत्ररक्षक आलेत, परंतु जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील दरम्यान 2 धावा कंप्लीट. 2 धावीने धावसंख्या पुढे चालत असताना धावसंख्या धावफलकावरती 29 या आकड्यावरती 29 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. हवेचा गारवा देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे. उष्णता आहे, परंतु ही हवा कुठंतरी खेळाडूच्या अंगाला स्पर्श होत असताना एक ऊर्जा निर्माण होत आहे. अटपटा नहीं तो चटपटा सही म्हणतात ना मित्रांनो, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता है तो उंगली को टेढ़ी करना बहुत जरूरी है.
परंतु इथे आपण पाहिलं तर सरळ बॅटनं धावा एक काढणं फार गरजेचं आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ओमसाई रोहन टीम गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी देखील करतायत. धावांचा विचार केला तर 29 धावा, 10.0ची सरासरी सध्या तरी राखलेली आहे ओमसाई गावदेवी आपटी टीमनं. कोलवा टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी हलक्या हाताने खेळलेला फटका आपल्याला पाहायला भेटला. गोलंदाज चेंडूवरती सुमित आणि एकच धाव मिळेल. जसा चेंडू हातामध्ये मिळाला तसा फेक देखील केला. अवघड असतं मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता आणि क्षेत्ररक्षण करून देखील चेंडू तुम्हाला थ्रो करायचा असतो त्या अनुषंगाने. परंतु सुमितनं मात्र ते कार्य केलं. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि आपण करूया ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. अजय जो मात्र ड्रिंक्स पाण्याची सोय प्राप्त करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा धावपलकावरती, 10.0ची सरासरी आहे. अजून 12 चेंडूचा खेळ इकडे मात्र शिल्लक आहे. आजचा पोल देखील आपल्याला दमदार पाहायला भेटलाय. आज एकता स्पोर्ट गुरसई आपल्या लयमध्ये आहे कारण की होम ग्राउंड आहे. त्या अनुषंगाने आज त्यांचा देखील खेळ शेवटच्या मोमेंटला नक्कीच प्रेक्षकांना गगनभेदी गगनचुंबी षटकार पाहायला भेटतील. जय मोसोबा मोस टीम देखील आज इन एंड ऍक्शन मध्ये असेल. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं और गुरसई का ये ग्राउंड ईडन गार्डन से भी कम नहीं आणि ये स्पर्धा देखील दमदार आपल्याला पाहायला भेटत आहे. स्वर्गीय श्रावणी सुभाष गायकर यांच्या स्मरणार्थ राजे छत्रपती अनखरपाडा आयोजित राजे छत्रपती चषक 20-25 आपण पाहू शकताय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होत आहे. 30 धावा धावपलकावरती आहेत. आता इथून ओमसाई रोहन टीम काय प्लॅन आखेल कारण की थोडासा वेळ त्यांना देखील मिळालेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आता आपण पाहत असताना सनी आणि त्याच्या सोबतीला कौशल आणि पराग हे दोघे आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. मनीषनं मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 11 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला भेटल्या. 2 चौकार होते. परंतु खऱ्या अर्थानं मनीषला खेळपट्टीवरती टिकून राहणं फार गरजेचं होतं परंतु ते मात्र घडलं नाहीये. तो मात्र या ठिकाणी बाद झाला. त्यानंतर महेशनं मात्र काही चांगलं कार्य केलं नाही आज. तो 0वरती मात्र बाद झाला. त्यानंतर सनी फक्त एकच धाव जोडू शकला आपल्या संघासाठी आणि आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कौशलतेची ही पारी आपल्याला पाहायला भेटत आहे. आपण जर पाहिलं तर तब्बल 2 चौकार त्याच्या बॅटमधून सध्या तरी आहेत आणि 12 धावांवरती तो बॅटिंग करतोय. त्याच्या सोबतीला पराग. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती ओमसाई रोहनच्या वतीनं जगन स्लो वर्गतीचा बॉल होता परंतु चेंडूला लेन त्या ठिकाणी ओळखली. चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. एकच धाव मिळेल. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ. ओमसाई रोहन आणि गावदेवी आपटी या 2 टीम मध्ये ही मॅच आजच्या या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आणि त्यानंतर द्वितीय फेरीतील मॅच आपण अनुभवणार आहोत. आई एकवेरा स्पोर्ट मानुलीपाडा टीम द्वितीय फेरीमध्ये आणि विजेता संघ कोणता असेल. इथे जबरदस्त फटका परंतु आपण पाहू शकता तिकडे क्षेत्ररक्षक फाईनला उपस्थित आहे. चूक झाली नाही. प्रतीकनं मात्र हा झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. तर फटका इथे जर पाहिला आपण अनुकूल वातावरण स्थितीमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु काय जबरदस्त प्रतीकनं झेल पकडली आहे. कारण प्रतीकला देखील ठाऊक आहे त्या ठिकाणी अनुकूल वातावरण आहे तिथे धावा देखील चांगले मिळतात. त्या अनुषंगाने प्रतीक देखील चेंडूवरती वेगानं आला आणि त्याने एक जबरदस्त कॅच इथे मात्र कलेक्ट केली. आणि या डेथ ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर त्या धावा मात्र काही जमवायच्या होत्या गावदेवी आपटी टीमला. ते स्वप्न इथे मात्र उद्ध्वस्त केलेलं आहे. गोलंदाज जगन गोलंदाजी मार्कवरती आहे. 1 गडी बाद केलाय. फक्त 1 धाव त्यानं खर्च केलेली आहे. आता विकल्प या ठिकाणी नक्कीच आहेत. आपण पाहिलं तर चांगले विकल्प आहेत ओमसाई रोहन संघाकडे कारण की आपण जर पाहिलं तर ॲज अ स्ट्रायकर बॉलर सुमित त्याचे 2 स्पेल इथे समाप्त झालेले. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये देखील विकल्प असेल ओमसाई रोहनकडे. धावसंख्येचा विचार करूया. धावसंख्या धावपलकावरती 31. 3 गडी बाद. 4 गडी बाद झालेत. 4 गडी बाद 31.
असं समीकरण. फटका फसलाय बॅकवर्ड पॉइंटला, चेंडू सरकलाय, क्षेत्ररक्षक आलेत आणि इकडे वॉट अ कॅच. काय जबरदस्त कॅच. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ही कॅच पाहू शकाल. अप्रतिम झेल. थोडासा बॅक ऑफ दी लेंथ होता, ही लेंथ मात्र ओळखता आली नाही, वरची एज लागली आणि चुकीचा अनुमान. आणि काय जबरदस्त झेल, काय जबरदस्त झेल तिकडे पकडली आहे. सुनील यांनी मात्र ही कमाल केली आहे. वॉट अ कॅच. म्हणतात ना मित्रांनो, पकडा कॅच जिंका मॅच, असं समीकरण असतं सातत्यानं. आणि या झेलचं महत्त्व देखील जगाला देखील ठाऊक आहे, कारण की कपिल देव त्यांची ही ती झेल कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द वर्ल्ड कप ठरली होती. तसे सूर्यकुमार यादव यांची देखील झेल आपल्याला पाहायला भेटली. आणि काय झेल इथे पकडली मिस्टर सुनील. अगदी माघारी पावलाने गेले होते, ज्याप्रमाणे कपिल देव सरांना निखळजे सरांनी देखील झेल पकडली होती, त्या पद्धतीने ही झेल देखील माघारी पावलानं जाऊन पकडली होती. अप्रतिम झेल या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटली. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया, 31 धावा आहेत आणि सध्या तरी 2 गडी बाद आणि ऑन अँड ट्रिक वरती गोलंदाज जगन. हो, इथे मात्र फटका आपण पाहू शकता. हॅट्रिक कंप्लीट नाही होणार, परंतु चेंडू सीमा पार, दर्जेदार संघर्षाची पराकाष्ठा करणारा ठोकलाय हा षटकार. आणि पहा, या टाळ्याने स्वागत देखील केलेलं आहे गावदेवी आपटी संघानं, कारण की हा षटकार किती महत्वाचा आहे हे त्यांना देखील ठाऊक आहे. त्या अनुषंगाने टाळ्यांचा कडकडाट फलंदाज आर्यनसाठी आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया, 37 धावा आहेत, 4थं षटक आहे. या षटकामध्ये आपण जर विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही धावा येऊ शकतील. आर्यन जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या बॅटमधून अग्नीची ज्वाळा निघाली, तोफेचा गोळा देखील बाहेर पडलाय. पाहूया पुढचा बॉल. पुढचा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही, गोलंदाज स्वतः, चेंडू खाली, परंतु पाहता पाहता चेंडू जमिनीला दान झाला तिकडे, परंतु 2 धावा मिळत आहेत. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते. म्हणतात ना मित्रांनो, सातत्याने तुम्ही जर क्रिकेटमध्ये धाडसी निर्णय घ्याल त्यावेळेला क्रिकेट देखील तुम्हाला साथ देईल, कारण की ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत या क्रिकेटच्या पटलावरती. आणि तो धाडसी निर्णय आर्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला. धावांचा आलेख वाढवायचा आहे. धावसंख्या धावपलकावरती 39, 5 गडी बाद. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. जगन पुन्हा एकदा सज्ज झालाय. आर्यनसाठी गोलवाट टप्प्याचा यष्ट्यांचा वेध. काय जबरदस्त बॉलिंग. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. फलंदाज बाद. इथे आर्यनचा खेळ समाप्त. 4 षटकाचा खेळ इकडे समाप्त झालेला आहे. आता शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायच्या आहेत, कारण की सध्या तरी आपण पाहिलं तर धावसंख्या धावपलकावरती 39 आणि हा बॉल आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता, जो खोलवर टप्प्याचा अगदी हाय बॅकलिपनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आर्यनचा, परंतु तो प्रयत्न इथे निष्फळ केला जगननं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुमितनं 10 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुनीलनं 12 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा दुसरा स्पेल हाताळत असताना सुमितनं फक्त 8च धावा खर्च केल्या आणि तिथून मात्र कमबॅक झालं. गोलंदाजी करत असताना टीम ओमसाई रोहन या टीमचा आणि जगननं देखील या षटकामध्ये 9 धावा खर्च करत 3 गडी बाद केले. डेथ ओव्हरचं चांगलं समीकरण इथे जगननं मात्र दिलं, परंतु आता स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे, हाणामारीचं हे षटक आहे. या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या तर इथे मैदानाच्या आतमध्ये गावदेवी आपली टीम थोडीशी बॅकफुटवरती जाऊ शकते, परंतु इथून जर 15 धावा धावपलकावरती आल्या तर गावदेवी आपली टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल, आपली स्थिती निर्माण करेल. कारण की गावदेवी आपली टीमकडे देखील क्षमता आहे, गोलंदाजी देखील जबरदस्त आहे. या मैदानावरती जर आपण पाहिलं तर त्यांनी देखील एकता ट्रॉफीमध्ये जबरदस्त कार्य केलं होतं. त्यांच्या देखील जुन्या त्या जखमा आहेत त्या भरून काढायच्या आहेत. त्या अनुषंगाने त्यांना देखील इथे प्रयत्न करावे लागतील. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. शेवटचं षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आदेश. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फाईन त्या ठिकाणी दूर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? हो, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. काही जबरदस्त नजर होती क्षेत्ररक्षकाची तिकडे, परंतु फेकी थोडी लूज हो, परंतु इकडे डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये यहा नाही तो वहा सही, असं हे समीकरण आपल्याला पाहायला भेटलं. फलंदाज बाद झालाय. पहिली धाव अतिशय वेगाने इकडे पूर्ण केली, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्या अनुषंगाने फलंदाज इथे मात्र बाद झालाय. चेतन
हॅलो. अरे आता जर तुम्ही परत मला फोन केला ना शिवाय तुला बोललो ना आवाज देईन तर देईन. ओके, नक्कीच या ठिकाणी सुनील दादाने जी झेल पकडली नितेश ठाकरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. झेलचं महत्त्व पहा आणि त्या झेलवरतीच संपूर्ण काही मदार होती आणि सुनील दादाने ती झेल पकडली, त्यांना देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. धावांचा आपण विचार करूया. धावसंख्या धावपलक्यावरती 46, 7 गडी बाद. 7 गडी बाद झालेले आहेत. 46 धावा धावपलकावरती. अजूनही जर आपण विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा चांगल्या जमवत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर विकेट गमावत आहेत फलंदाजी करत असताना गावदेवी एफटी टीम, परंतु धावांचा खेळ आहे. क्रिकेट हा धावांचा खेळ आहे. इथे धावा काढणं फार गरजेचं आहे. धावांना महत्व आहे, विकेटना महत्व नाहीये. ठोकलाय इथे मात्र चेंडू सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय जबरदस्त फटका इकडे पाहायला भेटला. बॅकअप दिली आणि थोडीशी आपटी देखील दिली. चेंडू मात्र उसळला आणि फलंदाज देखील उसळला आणि त्यांनी ठोकलाय दर्जेदार षटकार. काही जबरदस्त फटका इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. असं वाटलं की चेंडूच्या कानफडीत दिल्यासारखं दिसलं आणि चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर लिंबासारखं दिसलं. हे समीकरण आपल्याला पाहायला भेटलंय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आहे 52 या आकड्यावरती. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट आपल्याला पाहायला भेटत आहे. मॅचमध्ये काही घडेल. ओम साई रोहन दुसऱ्या बाजूला. गावदेवी आपटी टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 52 धावा. हो, इथे मात्र कोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. अपील केली गेली, खिंडीत पकडलं, वेटीस धरलं आणि हो त्याचं नव्हतं झालं. फलंदाज बाद. बघा 8वा गडी बाद इथे मात्र झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता प्रथमेश दाखल झालाय. 8 गडी बाद, 52 धावा. स्लॉगोरचं हे षटक आणि या षटकामध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्न. आदेश मात्र या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 12 धावा, 13 धावा खर्च केलेल्या आहेत. आमच्या सोबतीला गुणलेखक आहे नयन धुमाळ. चांगली गुणलेखक करतायत. माहिती पोहोचवणं फार गरजेचं आहे. जर एखादा गुणलेखक अगदी झपाट्यानं माहिती पोहोचवत असतो त्या अनुषंगाने समालोचन देखील चांगलं होत असतं. आमचे करण मगर या आपलं हार्दिक असं स्वागत. आज त्यांचा संघ इन अँड ऍक्शन मध्ये आहे. दमदार स्थिती आहे. हो, सबमरीन डिलिव्हरी अपील केली जाते परंतु अपील फेटाळली जात आहे. तिकडे मात्र पंचांकडे अपील केली जाते परंतु पंच मात्र कुठल्या प्रकारची दाद देत नाही. थोडासा आता मात्र चर्चा केली जाईल. एक अंपायरच्या थोडीशी मीटिंग होत आहे. नॉट आउट. ऑन फील्ड पंचांनी जो मात्र निर्णय या ठिकाणी अगदी स्प्राईट जितना क्लिअर आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 53 धावा. आता आपण जर पाहिलं तर 11.0च्या दिशेनं सरासरीच्या दिशेनं धावसंख्या इथे मात्र आपल्याला पाहायला भेटत आहे. 53 धावा धावपलकावरती. पुढील बॉल हो, इथे मात्र पावलांवरती टाकला. लॉफ्टेड फ्लिक, क्षेत्ररक्षक दूरवर. एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. आणि पहिल्या इनिंगचा खेळ देखील इकडे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर धावांचा विचार केला तर धावा 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे.
धावा इकडे जबरदस्त जमवल्या गावदेवी आपटी टीमनं. या धावा जमवत असताना तब्बल 8 गडी गमावले. धावांचा खेळ आहे, धावांसाठी संघर्ष करावा लागतं. त्या अनुषंगाने इथे विकेट गेल्या तरी चालतील हे समीकरण गावदेवी आपटी टीमनं वापरलं. चांगली रणनीती वापरली आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. लक्ष कठीण असेल, मॅच आहे, परंतु आपण या मॅचचं विश्लेषण जर पाहिलं तर प्रेडिक्शन करू शकतोय, परंतु भविष्यवाणी करू शकत नाहीये. जर आपण तसं केलं तर तो नक्कीच मूर्खपणा ठरू शकतोय. यानंतर आपण द्वितीय फेरीतील दुसरी मॅच खेळवणार आहोत. विजेता संघ आणि आई एकविरा स्पोर्ट मानिवलीपाडा टीम, या दोन टीममध्ये आपल्याला मॅच पाहायला भेटेल. आणि जय मसोबा मोस्ट टीम, जर आपण नक्कीच ही स्पर्धा पाहत असाल, आमचा आवाज ऐकत असाल, तर आपण देखील 4 वाजता रिपोर्टिंग करा. आणि दरम्यान 58 धावा चेस केल्या जातील, डिफेन्स केल्या जातील. ऐकवतील आपल्याला विश्वास केणे. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत रहा. राजे छत्रपती अनखरपाडा आयोजित राजे छत्रपती चषक 2025. चला बॅट्समन जा प्लीज. चला मॅचला सुरुवात होते आणि सलामीची जोडी देखील मधारच्या आतमध्ये दाखल होते. सुभाष आणि पांडुरंग ही जोडी मधारच्या आतमध्ये दाखल होते. जिंकण्यासाठी धावा पडवायच्यात 58 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील.
आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मनीषला आपण पाहतोय. चला मॅच ऑन करा प्लीज, कारण की आज एक्स्ट्राची मॅच आपल्याला अजूनही खेळवायची आहे. आणि जो संघ जिंकेल या मॅच मधून तो संघ फाईट करेल मानिवली पाडा या संघासमवेत. मानिवली पाडा संघ आपण देखील सज्ज राहा पुढील मॅचसाठी. मॅच ऑन. पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच मधाच्या आतमध्ये फेकण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष आणि स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर सुभाष, त्याच्या सोबतीनं पांडुरंगला देखील आपण पाहतोय. जिंकण्याचं समीकरण 58 धावांचं आहे. आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देखील या चेंडूला आपण देखील अनुभवतोय. मिस टायमिंग आणि इथे मात्र झेल घेण्याची संधी होती. इनफिल्डला भेदून चेंडू फरार होतोय स्वीपर कव्हरला. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा पहिल्या चेंडूवरती अंकित केल्या जातील. आणि श्री गणेश होतोय धावसंख्येचा. चांगली कामगिरी, चांगली रणनीती इथे मात्र आखावी लागेल. तर या स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये आपल्या संघाचं वर्चस्व गाजवायचं असेल तर दोन्ही बॅटर्सला चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. तेज तरार चेंडू अपील देखील झाली होती, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि त्या अनुषंगाने पंचांशी रविदादा धुमाळ आहेत. आणि इथे मात्र हा डॉट चेंडू त्यांनी देखील घोषित केला. स्क्वेअरलेगच्या पंचांशी दयानंदला देखील आपण पाहतोय, कारण की अशा रगरगत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका साकारणं इतकं सोपं नाही आहे. कौतुक करावं लागेल आमच्या पंचांचं देखील. आणखी एक डॉट बॉल, परंतु यास वाईट चेंडूचा या ठिकाणी मात्र इशारा पंचांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिक सोडली होती त्या अनुषंगाने अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. तीन धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणखी एक तेज तरार चेंडू होता आणि त्याच्यावरती मोठा फटका मारण्याचा मनसुबा देखील लागला होता, परंतु इथे मात्र एक धावफलकावरती अंकित होईल. गोलंदाज तयार. पुढच्या गोलंदाजी ट्रॅक वरती. रायझिंग अँड सरप्राइजिंग बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज मनीषच्या माध्यमातून, कारण की पांडुरंगला देखील डॉट चेंडू खेळवले जातात. धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि धावफलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून चेंडूला इनटू दी स्लॉट चेंडू फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार चौकार. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. फटका स्लॉट मध्ये आणि त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतो. क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि चांगली कामगिरी राहिल्या. 10 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 धाबा इथे मात्र अंकित केल्या जातील आणि धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धाबा आणि तदनंतर 10 धाबा आणि आता मात्र उर्वरित 24 चेंडू मध्ये 48 धावांची अजूनही आवश्यकता. 12.00च्या सरासरीने या धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. पदाच्या आतमध्ये सुभाष आहे आणि सुभाषसाठी षटकारांच्या हॅट्रिक साठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज
निलेश रोहणे आणि सचिनजी रोहणे यांच्याकडून दिलं जाईल. जसे षटकार मारतील तसा कॅश प्राइज आपण जमा करा, या गोष्टीची नोंद घ्या. कारण की आपल्या विभागामध्ये आपण नावं घेतोय, परंतु कुठल्या स्पर्धेमध्ये आम्ही अशी नावं घेत नाहीत. कारण की सर्व संघ आपले परिचयाचे आहेत. कारण की असं बऱ्याचदा होतं, म्हणून स्ट्रिक्ट वॉर्निंग असते आयोजकांची देखील. परंतु हे सर्व संघ आपलेच आहेत. त्या अनुषंगाने क्रिकेटचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतो. 162 लिडिंग एज आणि इथे मात्र झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमीच म्हणत असतो, परंतु हा झेल ड्रॉप झाला. आणि लगेचच या क्रीडांगणावरती मोठी स्पर्धा देखील आपण मानणार होतो, ब्रदर्स ट्रॉफी. येत्या 20, 21, 22 आणि 23 या कालावधीमध्ये ही आकर्षक स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्यांना कोणाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी संपर्क करायचा. काळूरामजी मगर आणि अशोकजी धुमाळ यांचं देखील आगमन झालंय. यस, आपण देखील आमच्या मंचावरती. आणि दरम्यान वाईटचा इशारा बंसांच्या माध्यमातून अतिरिक्त स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. इथे मात्र आणखी एक वाईट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. अतिरिक्त स्वरूपाने धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बॅक टू बॅक 2 वाईट्स मधाच्या आतमध्ये फेकलेत. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. सन्माननीय अशोकजी धुमाल साहेबांचं इथे मात्र आगमन झाले. माजी सरपंच अनकर पाडाशे आणि त्याचबरोबरीनं कालूरामजी मगर साहेबांचं देखील आगमन झाले. ते देखील माजी उपसरपंच आहेत अनकर पाडाशे. या वेलकम आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्षहार्दिक स्वागत असेल. आमच्या मंचावरती एवढं स्थानापन्न व्हा आणि या मार्चसाड या स्पर्धेचा आपण देखील आनंद घ्यायचा आहे. 2 बॉल झालेले आहेत, कारण की 2 वाईड्स देखील फेकले होते. आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र या चौकाराच्या मधीनं जाऊन पोहोचेल 17 रन्स ऑन दी बोर्ड, 17 धावा. धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं. जिंकण्याचं समीकरण आपण पाहिले तर 58 धावा बनवायच्या. अजूनही जिंकण्यासाठी 41 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आर्यनला आपण पाहतोय. हो, आर्यनचा हा चेंडू बॅकफुट पंच पाहायला मिळाला. चेंडू फरार होतोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 21, 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती इथे मात्र जोडल्या जात आहेत. आणि चांगली इनिंग, चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली जाते. सुभाष आणि त्याच्या सोबतीनं पांडुरंगला आपण पाहतोय. चांगला या ठिकाणी मात्र खेळ देखील पाहायला मिळतोय. आपटी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट रोहन संघ. अपील देखील झाली होती, परंतु इथे मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली. हा चेंडू ते डॉट. एकवीस धावा धावफलकावरती. टॉप चेंडू जरूर आला आणि त्या अनुषंगाने चांगली रणनीती, चांगली स्ट्रॅटेजी मधाच्या आतमध्ये आखली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. गावदेवी आपटी त्यांच्या अगेन्स्ट ओमचाही रोहन अशी लढत पाहतोय. ओ, फटका दमदार आहे. स्लॉट मध्ये चेंडू डाऊन दे बॉल. क्षेत्ररक्षक क्या बात आहे. खमाळीचा झेल, फलंदाज फेल. पांडुरंगच्या खेळीचा अंत. पांडुरंग बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र बंटीला आपण पाहतोय इन ॲट नंबर 3 वरती बंटी देखील सज्ज होतोय आणि आता मात्र या षटकातील हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. गोलंदाज आर्यन पुनश्च सज्ज होत गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ बाकफुटला जाऊन स्लाइस करायचं होतं ऑफस्टिकच्या बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा. थोडी आता मात्र नक्कीच उष्णता कमी जाणवते मधाच्या आतमध्ये कारण की आता मात्र सूर्य देवतेला थोडंसं रेस्ट दिलं आम्ही जसं आमच्या सचिन मगर यांना रेस्ट दिला जेवणासाठी. रवी धुमाळ सर देखील नक्कीच चांगली कामगिरी करत आहेत. अंतिम चेंडू गोलंदाज तयार. हो पुनश्च अवयव दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं परंतु पिचिंग इथे मात्र चांगले होते आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22 धावा आणि 18 चेंडूमध्ये आता 36 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी. चला आपण क्षेत्ररक्षण लावू घ्या आपटी संघ. आय थिंक इथे मात्र पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता अपील केली होती. कशासाठी अपील होती हे देखील आम्हाला देखील कळालं नाहीये सर. कॅचसाठी अपील होती का रवी सर? यस यष्टीरक्षकाने नंतर चेंडू लावला होता यष्टांवरती परंतु पंचांनी षटक समाप्तीचा इशारा दिला होता. या फार महत्त्वाच्या गोष्टी क्रिकेटमध्ये एक एक गोष्टीकडे लक्ष असणं देखील तितकंच गरजेचं आहे. जर महाराष्ट्र देशानं 18 चेंडू आणि 18 मध्ये बनवायच्या 36 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मनीषला पुनश्च इथे मात्र लावलं जातं आणि आता मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी मनीषने केली होती तशी गोलंदाजी करावी लागेल. 10 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि या दुसऱ्या षटकामध्ये आर्यनने 12 धावा खर्च केल्या. 22 धावा धावफलकावरती 18-36 समीकरण. हो इथे मात्र तेच तरार चेंडू होता. काही या ठिकाणी मात्र समजलं देखील नव्हतं बॅटरला इतका वेगानं या चेंडूला इथे मात्र फेकलं होतं मधाच्या आतमध्ये. लाईक बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एकेका धावेसाठी इथे मात्र संघर्ष करावा लागतोय ओमसाई रोहन या संघाला. ओ बॅटची लिडिंग एज होती इथे मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिलं तर कॉलिंग केली होती शॉट थर्डला परंतु क्षेत्ररक्षकाने शॉट थर्ड मानला. इथे मात्र झेल सोडला. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. चोवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो पुनश्च इथे मात्र अपील केली होती. पंच सांगतात की आउटसाइड पिचिंग आणि इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. हो चेंडूला इथे मात्र शेवटच्या मोमेंटला अडवण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटच्या मोमेंटला इथे मात्र मधाच्या आतमध्ये ओ हो फेक का फेक फेक का फेक लेग बायशा या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. असं वाटलं होतं की इथे मात्र नक्कीच मधाच्या आतमध्ये बैलगाडा शर्यत सुरू आहे. ज्या पद्धतीने दोन्ही बॅटर्स मधाच्या आतमध्ये धावत होते. गाड्या सुटल्या 27 धावा 27 धावा धावफलकावरती. कॅमेरामॅन जर जेवण करायचे बाकी असेल तर जेवण करून घ्या नंतर आयोजक जबाबदारी घेणार नाही. ओ फटका दमदार आहे. क्या बात आहे. इनटू द स्लॉट आणि आउट ऑफ द पार्क चेंडूला फेकून दिलाय.
सीमारेषा पार धनधडीत खणखणीत चौकार कमालीची फटकेबाजी. बराच वेळ संघर्ष करत होते मधाच्या आतमध्ये आणि बंटीच्या बाट मधून हा चौकार येतो आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 31. 4 चेंडू फेकलेत, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 14 चेंडू मध्ये 27 धावा अजूनही बनवायच्यात. तो बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. हा डॉट चेंडू मला शॉट मध्ये येतोय. अंतिम चेंडू आहे षटकातील. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर पुण्याच्या सामन्यामध्ये कमबॅक करेल ओमसाई रोहन. गोलंदाज तयार, पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, इथे मात्र तेज तरार चेंडू होता, धावबाची संधी असेल आणि इथे मात्र असं वाटतं की विकेट सॅक्रिफाईस केलं, कारण की नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होईल. मनीषला आपण पाहणार आहोत आणि मनीष वरती आता मात्र हा विश्वास दाखवलाय. बंटीने तब्बल इथे मात्र नक्कीच चांगली एक चौकार मारला होता, परंतु त्याने स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आणि अशा पद्धतीने इथे मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल झाला मनीष. चला ड्रिंक्स ब्रेक्स मधाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त. पाणी घेऊन जा 12th मॅन, आपण पाणी घेऊन जा 12th मॅन. चला दोन्ही संघाचे खेळाडू आपण पाणी घेऊन जा. चला पाणी घेऊन जा. 12 मध्ये 27 बनवायच्यात, 31 झालेले आहेत. चला मॅच ऑन करा. 12 मध्ये 27 बनवायच्यात आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज परागला आपण पाहतोय. बारा मध्ये 27 बनवायच्यात आणि गोलंदाज तयार. ओ फटका दमदार आहे, गॅप शॉट सिलेक्शन आहे आणि क्षेत्ररक्षक डीप मधून येतात. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि हो पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. बॅटर सेफ पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत.
33 धाबा फलकावरती. हो, आणखी एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु बॅटची लिडिंग एज शॉर्ट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत आणि तत्पूर्वी ही एकच धाव फलकावरती जोडली जाईल. चांगली कामगिरी. हो, वडव्या बाटने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी सिंगल धाव फलकावरती. आज एकंदरीत 8 संघ आहेत इन ऍक्शन मध्ये. उद्या देखील एकूण 8 संघ असतील. सचिन मगर बरोबर ना, बी पोलचेच आहेत. कृष्णा केणेसर ए आणि बी पोल असं करूनच आपल्या कल्याण ग्रामीण क्रिकेट कुठेतरी मागे आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की ज्या टीम्स बनायला पाहिजेत त्या बनत नाहीयेत. कारण की आपण जर या असोसिएशनच्या बाहेर गेलात तर नक्कीच मोठमोठे संघ आपल्याला दिग्गज संघ पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने जर आपण मोठमोठ्या संघांसमवेत खेळलो तर आपली जी टीमची मॅनेजमेंट आहे ती देखील स्ट्रॉंग होत असते. कधीतरी या गोष्टी होणं देखील गरजेचं आहे. हो, फटका दमदार आहे. आता देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये जीवाच्या आकांताने चेंडूला गॅदर करतील, फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा धाव फलकावरती. 7 चेंडू आणि आता मात्र 19 धावा अजूनही बनवायच्यात. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर पुनश्च कमबॅक रोहन संघाचं होईल. जर डॉट आला तर आपटी संघ वर्चस्व निर्माण करेल. हा चेंडू फार निर्णायक टर्निंग पॉइंट असेल या मॅचचा. हो, परफेक्टली यॉर्कर चेंडू, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी राहिली. 1 धाव कंप्लीट. इथे मात्र चेंडू हातातून निसटला आणि इथे मात्र सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि या अंतिम चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धाब्यांच्या मधील धावसंख्या धाव फलकावरती 41 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 17 धाब्यांची आवश्यकता. 17चा खतरा कुठल्या संघाला असेल हे देखील पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सोमनाथ वरती जबाबदारी. हो, वडव्या बाटण्या ऑन साइडला. हा देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. हो हो, क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण जनार्दनच्या माध्यमातून या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली क्षेत्ररक्षकाची भूमिका त्याने देखील साकारली आहे आणि आता मात्र 5 मध्ये 15 बनवायच्या. 5 चेंडू आणि 15 धाब्यांची आवश्यकता असेल. कुठला संघ जिंकेल हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत चांगली इनिंग साकारली आहे. हो, इथे मात्र आडव्या बाटण्या ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतो. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात ओ युची फलंदाज होतोय बाक टू द पवेलियन.
माशॉन आणि इथे मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सुमितला आपण पाहतोय. सुभाष बाद झाले आणि स्ट्राईक असेल आता मात्र मनीष कडे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 14. 4 बॉल 14ची आवश्यकता असेल. ओ फटका दमदार आहे. आता मात्र गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू फरार. संघर्षमय चौकार. आणि आता मात्र 3 मध्ये 10 बनवायचे, कारण की क्रिकेटमध्ये काहीही घडू शकेल. प्रेडिक्शन लावणं तितकं सोपं नाहीये. चला आपण बॉल द्यायचा. चांगली कामगिरी राहिली. आता की ज्या वेळेस माईक हातामध्ये असतो त्या वेळेस मॅच रोमांचक होताना आपल्याला पाहायला मिळतात. केंद्रीय मंत्री चषकामध्ये कुणाल दाते सर देखील पाहिलं होतं की केने सर, जेव्हा तुमच्याकडे माईक येतो मॅच वेगळ्या वळणावरती येते, कारण की कोण विसरेल तो सामना टिंबिवली आणि आगासनची केंद्रीय मंत्री चषकातील ती सुपर ओव्हर. 3 मध्ये 19 बनवायच्या. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले होते मोनिश पाटीलला आणि सामना सुपर ओव्हर मध्ये गेला होता. परंतु तिथे मात्र पुन्हा एकदा आगासन संघाला पराभूत व्हावं लागलं होतं आणि आगासन संघाने देखील आपण पाहिलं तर चांगलं कार्य केलं होतं त्या स्पर्धेमध्ये आणि रतनबुवा चषकातील रनरअप संघ देखील ठरला होता. आणि इन ॲक्शन मध्ये आपण नक्कीच अक्षय थेटे आणि टीम नानकर पायडी त्यांनी या स्पर्धेचा चॅम्पियन संघ तो देखील ठरला आणि यापुढील स्पर्धेमध्ये नानकर संघ देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊयात माशा दिशेनं. 3 मध्ये बनवायच्या 10. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. ओ फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक. सीमा रेषा पार. रोहनगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आणि आता मात्र 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेंची आवश्यकता. मी आधीच म्हटलं होतं ज्या वेळेस अशा मॅचेस असतात त्या वेळेस त्या मॅचेस वेगळ्या वळणावरती येताना आम्ही नेहमीच पाहिलाय. आणि आता मात्र 2 मध्ये 4 बनवायच्यात. सामना होता कुठे आणि या षटकार आणि चौकारांना आलाय कुठे हे देखील पाहायला मिळतोय. आपटी संघ देखील प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूने मनीष देखील प्रयत्न करतोय आणि आता मात्र सोमनाथ विपक्ष मनीष अशी मॅच आपल्याला मधाच्या आतमध्ये पाहतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 बनवायच्यात. ओ आणखी एक दमदार स्ट्रोक आणि इथे मात्र हा विजयी षटकार येतोय आणि इथे मात्र विजय संपादित केलाय रोहन संघानं. रोहन संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदल्याबद्दल आपली संघाचं आम्ही करू खूप खूप कौतुक. आणि मॅन ऑफ द मॅच मनीष आणि इथे मात्र नक्कीच